आज शिकूयात मल्टीपर्पज मिनी रोजेस बनवायला। मी 2.5 mm चा क्रोशे हुक वापरतीये। सुरुवातीला स्लिप नॉट बनवून घेऊन 6 चेन विणून घ्यायच्या। त्यानंतर पहिली चेन स्किप करून दुसऱ्या चेन मध्ये एक सिंगल क्रोशे बनवायचा अशा प्रकारे। त्यानंतरच्या चेन मध्ये बनवायचे आहेत आपल्याला 2 सिंगल क्रोशे। हा झाला माझा पहिला आणि असाच दुसरा बनवून घ्यायचा अशा प्रकारे। यानंतरच्या चेन मध्ये बनवायचे आहेत आपल्याला 3 सिंगल क्रोशे। हा झालेला आहे एक, हा झालेला आहे दुसरा आणि अजून एक लास्टचा राहिलेला हा आहे आपला तिसरा सिंगल क्रोशे। अशाच प्रकारे ज्या 2 चेन्स शिल्लक राहतात त्यामध्येही 3-3 सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत। असं आपलं वर्क इथपर्यंत तयार होतं। त्यानंतर स्लिप स्टिचच्या साहाय्याने जोडून घ्यायचं आहे। हा बघा फुलाचा शेप कसा तयार होतो। आता याला सिक्युअर करण्यासाठी बॅक साईडला हुक इन्सर्ट करायचं आणि एक लूप ओढून घ्यायचं अशा प्रकारे। नंतर एक चेन बनवून घ्यायची एक्स्ट्रा सिक्युरिटीसाठी। यार्न कट करायचं आणि 2 टाईट नॉट बांधून घ्यायच्या। हे फुल तयार आहे। आता पाने बनवायला शिकूयात। त्यासाठी मॅजिक रिंग बनवून 3 चेन विणून घ्यायच्या। नंतर फर्स्ट चेन स्किप करायची आणि दुसऱ्या चेन मध्ये एक सिंगल क्रोशे बनवून घ्यायचा। यार्न ओव्हर करून चेन मध्ये हाफ डबल क्रोशे विणून घ्यायचा अशा प्रकारे। त्यानंतर मॅजिक रिंग मध्ये एक सिंगल क्रोशे विणून घ्यायचा। हा झालेला आहे आपला पानाचा शेप तयार। यानंतर 3 परत चेन बनवून घ्यायच्या आणि याच पॅटर्न नुसार अजून 2 पाने विणून घ्यायची। हे सर्व झाल्यानंतर मॅजिक रिंग क्लोज करायचं, एक्स्ट्रा यार्न कट करायचं आणि 2 टाईट नॉट बांधून घ्यायच्या। हे आपलं पान तयार आहे। आता असेंबल कसं करायचं ते पाहूयात। यासाठी ग्लू अप्लाय करायचा आणि आपलं रोज चिकटवून घ्यायचं। हे झालेलं आहे मिनी रोज तयार। फॉलो फॉर मोर।